नागपुरात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत एका महिलेने वाद घातल्याचं समोर आलंय। दुचाकी चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्याचा संशय आल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याने लायसन्स दाखवण्याची मागणी केली। यावेळी दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या महिलेने स्वतःला सामाजिक कार्यकर्ता असल्याचं सांगत पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातलाय। या प्रकरणी वाहन मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला। लायसन्स दाखवण्याची मागणी केल्यानंतर हा वाद निर्माण झाला। त्याचा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागला। या संदर्भात वाहन मालकावरती आता गुन्हा दाखल करण्यात आला। समोरचा जो मुलगा आहे त्याचं वय कमी वाटल्याने त्यांनी त्यास थांबून लायसन्सची मागणी केली। त्या दरम्यान त्या वाहनावर मागे बसलेली जी महिला आहे तिने यांच्यासोबत वाद घातला आणि मी सोशल वर्कर आहे, वकिलाची मुलगी आहे असं म्हणून त्यासोबत वाद करून त्यांची जे मोबाईल आहे, ज्या महिला ज्या ट्रॅफिक अंमलदार आहे त्याची जे फोटो काढत होते त्यावेळेस त्यांचा मोबाईल फेकून दिला। त्यानंतर चपलेसुद्धा मारहाण केलेली आणि शिवीगाळ केलेली आहे। यावरून सदर अनोळखी महिलेवर आणि जो वाहन क्रमांक MH31 GB 9464 दुचाकी वाहन आहे त्याच्यावर व त्याच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इमारत निष्कासित करताना कोणतीही सुरक्षा नाही। उल्हासनगरमधील हा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। महापालिकेकडून काम बंद करण्याचे आदेश आता देण्यात आले। इमारत निष्कासित करताना कोणतीही सुरक्षा नाही, अतिशय गंभीर प्रकार उल्हासनगरमधील समोर आलेला आहे। महापालिकेकडून आता या संदर्भात काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले। प्रभासनी 2च्या हद्दीत कोमल पार्क या इमारतीचे निष्कासनाचे काम सुरू आहे। सदरची इमारतीतील रहिवासी स्वतःच करीत आहे। सदर ठिकाणी पाणी केली असता धूळ उडत असल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे जे तोडकाम होतं ते तात्काळ बंद करायला सांगितलेलं आहे। त्या संबंधित इमारतीमधील रहिवाशांना इमारत तोडताना ज्या हायकोर्टाने आधी उपाययोजना करण्याचे आदेश दिले त्या उपाययोजना करण्यासाठी त्यांना सूचित करण्यात आलेले आहे। शहरात कुठल्याही प्रकारे निष्कासनाचे काम सुरू असेल तर त्यावेळी वायू प्रदूषण होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने शहरात कोणत्या ठिकाणी अशी कारवाई सुरू असेल निर्देश त्यावर कारवाई करण्यात। बातमी उपराजधानी नागपूरमधून। नागपूर विमानतळावरून 12.22 लाख प्रवाशांची उड्डाणे होत आहेत। 4.5 महिन्यात 12.22 लाख प्रवाशांची उड्डाणे होत। नागपूर विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीमध्ये आता लक्षणीय वाढ झाली। 4 महिन्यात विमानतळाला 74.86 कोटींचा महसूल मिळाला आहे। विमानतळाच्या वाढत्या वापरामुळे महसुलात ही मोठी वाढ झाली आहे। 6.15 लाख प्रवाशांचं नागपूरहून उड्डाण तर 6.7 लाख प्रवासी हे नागपुरात दाखल झाले। 4.5 महिन्यात 12.22 लाख प्रवाशांची उड्डाणं झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल खात्याचा यामध्ये फायदा झाला आणि विशेषतः ही लक्षणीय वाढ आता पाहायला मिळाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।